आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सुपर ओव्हर खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. टाय मॅचला सुपर ओव्हर खेळवली जाईल. चला बॅटर देखील लगेच यायचंय मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ कोणीही घेणार नाहीये. चला बॅटर देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये. टीम मावशी संघाकडून आपण पाहतोय 2 फलंदाज सलामीचे फलंदाज येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. समोरच्या बाजूला जी गाडी पार्क केली, जी कोणाची गाडी असेल त्यांना विनंती करतो मनापासून ती लगेचच गाडी इथून हटवायची आहे. थोडस लक्ष द्या कमिटीचे मेंबर्स. गाडी कोणाची आहे त्यांच्या जवळ हा संदेश पोहोचवायचा आहे. कोण कोण आहे मावशी माहिती पण हे कोण दुसरं कोण आहे? योगेश प्रमोद बॅट्समन आणि शुभम बॉलर. तुमचा एक व्हिडिओ करायला हवी त्याला नको का व्हिडिओ. हा एडिट कर. हा एडिट कर. क्लास येते का नाही फोटो हो संख्या कसं काय एवढं क्लास फोटो दुसऱ्या आयफोन मध्ये काढले ते 16 मध्ये फोटो काढले ते आणि तुझा परवा पाठवला 15 आहे ना लय डिफरन्स आहे. आणि ते 16 मध्ये काढलेला फोटो एवढा क्लास नाही आला. आणि ह्याच्यात स्ट्राइकला कोण काढले? युवराज ना स्ट्राइकला योगेश असेल स्ट्रायकिंग एंड वरती. आणि नॉन स्ट्राइक एंडला आम्हाला पाहायला मिळतील प्रमोद. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज शुभम आलाय. सेमीफायनल क्रमांक 1 या 2 संघादरम्यान खेळवली जाते. म्हणजेच टीम धाबरवाडी असेल. प्रथमतः टॉस विन होऊन त्यांनी कळवलं की आम्ही गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करण्यासाठी तयार देखील झालाय गोलंदाज शुभम. लेट्स स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. खेळपट्टी लगत समांतर चेंडू होता. तदनंतर मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू योगेशच्या बॅट मधून सरळ दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय सेफ हँड. विकेटचं पतन. पहिला गडी माघारी. फलंदाज बाद. योगेश बाद होतोय. आणि तदनंतर मात्र आता योगेशच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी विनय आगावणे मैदानाच्या आतमध्ये त्यांना आम्हाला पाहायला मिळतील. ब्लॅक पाहिजे मला बॅकग्राऊंड त्या दिवशी सर. विनय आगावणे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. त्यांचा प्रयत्न फसला जातो. चेंडू निर्धाव येतोय. हा स्ट्रायकर गोलंदाज. डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. 3 बॉल पूर्ण झालेत आणि आतापर्यंत आपण पाहतो कोणतीही धाव खर्च केली नाही या गोलंदाजाने. या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. त्याचा तो प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. खेळून काढला जातोय. म्हणजे या मॅचची पहिली धाव मात्र विनय आगावणे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. मावशी संघ आपण पाहतो जो कालच्या दिवसामध्ये या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद. बॅटचा अंदरुनी किनारा विकेट किपरच्या माध्यमातून पकडली जाते. सेकंड आउट मध्ये इजेल. विनय आगावणेचा देखील खेळ होतोय. खल्लास. बॅक टू द पेव्हिलियन. विनय आगावणे.
अल्ट्रामध्ये लाल पडते नाही चांगलं काढते चांगला फोटो काढते पोस्ट केला फोटो नवीन बॅटर नाव कोण राहील अगदी आकाशला आपण पाहतोय आणि तो इराट नंबर 4 वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय मावशी संघाकडून. ओराम क्रिकेट खेळतो अगदी मला असं वाटतं मावशी गावामध्ये. फटका खेळला जातोय नॉन स्ट्राइक एंडला. थोडंसं फंबल नंतर आलेली सिंगल रन सिंगलनीशी मात्र तो षटक संपतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त गोलंदाज शुभमने 3 खर्च करत असताना त्याच्या स्पेलमध्ये 2 विकेट्स देखील आलेत. म्हणजे 2 महत्त्वाचे बॅटर टॉप ऑर्डरवरचे बॅटर त्याने मात्र बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने वळूयात. 5 ओव्हरची मॅच आम्हाला पाहायला मिळते सेमीफायनल 1 ची आणि नंतर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येताना पाहायला मिळतोय शिवतेज टीम धाबरवाडी या संघाचा दुसरा गोलंदाज शिवतेज पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती. तर स्ट्रायकिंग एंडला आकाश असतील नॉन स्ट्राइक एंडला प्रमोद पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल कव्हर मध्ये खेळून काढला जातोय. 1 रन पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं पंबल होतं आता बाउंडलाईनच्या दिशेने चेंडू चाललाय. 2 रन पूर्ण झाल्यात आणि 2च धावांवरती आता थांबावं देखील लागतं. या चेंडूवरती 2 रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 5. पहा मित्रांनो क्रिकेटचा वेळ. हा खेळाडू जो पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडवरती तो मूकबधीर आहे. त्याला ऐकता येत नाही त्याला बोलता येत नाही परंतु त्याला क्रिकेट कसं खेळायचंय त्याला चांगलं माहिती आहे. फटका पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक असणार आहेत. डीप वरती थोडंसं पंबल पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा या येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 7. पुन्हा एकदा खेळून काढला जातो. मिडल वरतून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. आकाश चव्हाण आनंद चव्हाण यांचे आपण पाहतोय छोटे बंधू. आकाशच्या बॅटमधून फॉरवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढला जातोय. 2 धावा डी स्वरूपाच्या येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा 11. या ओव्हरमध्ये जरा धावा येताना पाहायला मिळतात मावशी संघासाठी. 11 धावा येताना आम्हाला पाहायला मिळतात. आतापर्यंत धावफलकावरती धावा 4 बॉल पूर्ण होत असताना 11 धावा धावफलकावरती आलेत. धाबरवाडी संघ असेल ग्रामीण मधून खेळणारा हा संघ आहे आणि ग्रामीणच्या टीम्स देखील आपण पाहतो कमी नसतात मित्रांनो. कारण की एका गावामधले 11 खेळाडू त्यांची प्रत्येकाची मनं मिळती जुळती असतात. टीम कॉम्बिनेशन चांगलं असतं. समर्पण देण्याची ताकद मात्र त्यांची आपण पाहतो. जिद्दीने खेळणारे 11 खेळाडू असतात. म्हणूनच की काय आपण पाहतो ग्रामीण संघांना देखील आपण पाहतो मोठी मागणी असते या टेनिस क्रिकेटच्या विश्वाच्या पटलावरती. चांगला चेंडू विकेटचं पतन. यावेळेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जातं. फलंदाज बाद. आकाश चव्हाणचा खेळ समाप्त. बॅक टू द पवेलियन आकाश. ओमकार घाडगे येतोय नवीन फलंदाज. मावशी संघाचा विचार करायला गेला तर मावशी संघ आतापर्यंत माझ्या निदर्शनामध्ये येत असताना बॉक्स क्रिकेट भरपूर खेळलाय आणि ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना पहिली स्पर्धा खेळत होता आणि तिकडे तो क्वालिफाईड झाला. तिकडे तो सेमीसाठी पात्र ठरलाय. म्हणजे त्यांची सुरुवात चांगली पाहायला मिळते ओव्हरआर्म क्रिकेटची. शेवटचा बॉल असणार आहे. गोलंदाज शिवतेजचा सामना करेल ओमकार. ओमी
बॉल येतोय, फुल टॉस होता. ओव्हर संपते, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 11. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आलेत. सगळ्या अँगल ना संख्या आमचा पण घेऊ ट्रॉफीचा संध्याकाळी जातोय आम्ही हॅलो चारची सोय इथे करायला हवी कमिटी. हॅलो पाणी मागा इथे ते बघा बुवा. चला ओव्हर क्रमांक 3 च्या दिशेने आपण जातोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळेल आम्हाला शुभम येतोय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक तो हाताळताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने फक्त लेगलान्स केला जातोय. 1 रन येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेत असताना जाऊन पोहोचले 12 वरती. तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. राईट झोनला चेंडू स्लाइस केला जातोय. पॉइंट मध्ये चेंडू मात्र यावेळेला 2 धाव्यांसाठी जाताना पाहायला मिळेल. चांगला क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला ओमकारच्या माध्यमातून. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हर मधील 2 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. यानंतर होणारी मॅच आपण पाहतो सेमीफायनल क्रमांक 2 म्हणजेच उमरज विरुद्ध बिब्बी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. उमरज विरुद्ध बिब्बी यानंतर होणारी सेमीफायनल क्रमांक 2 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बॅटर सेफ असेल यावेळेला मात्र आपण पाहतोय एक सिंगल रन येते, चिखी रन येते आणि या संघासाठी 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचल्या. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. घाटाचा राजा चषक 2026 फटका खेळला जातोय. यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल से बँड कॅच कंप्लीट. फलंदाज बाद म्हणजे या संघाचा अजून एक सलामीवीर माघारी. बॅक टू द पेव्हिलियन प्रमोद. चेतन दादा लोहार येताना पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. टीम मावशी संघाकडून बॅटिंगसाठी चेतनजी लोहार येताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत विकेट 4 गमावलेत मावशी संघाने. आता ओमकार आणि चेतन यांना पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, भागीदारी बनवावी लागेल, कारण की या धावफलक हा मोठा बनवावा लागणार आहे. कारण की धावरवाडी संघाचा विचार करायला तर बॅटिंग लाईनअप ही तगडी आहे या संघाची आणि त्यांना मात्र एक फायटिंग स्कोर उभा करून द्यायचा आहे. या ओव्हरमधील चेंडू पूर्ण झाले 4 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा 16. लास्ट 2 टू गो. राईट झोनला चेंडू यावेळेला आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव येतोय. 5 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतात. एक शेवटचा बॉल आहे. रखरखत्या उन्हामध्ये सर्व खेळाडू वर्ग खेळत आहेत फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. गावाचं नाव हे तालुक्याच्या पटलावरती मोठं करायचं यासाठी. वाईड बॉल येईल आणि या वाईड निश्चित संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 17. 17 रन ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो अगदी मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकला मिस करणारा चेंडू पिचिंग ऑफस्टिकच्या बाहेर होताना पाहायला मिळतंय आणि तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 17. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मावशी.
गिरीश येतो बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गिरीशला पाचारण केलं जात आहे. गिरीशचा हा बॉल 1 रन येताना पाहायला मिळते. हो 1 रन येणार आणि एका रनने मात्र आपण पाहतो संघाची धावसंख्येमध्ये बदल होत असताना संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचल्या. 18 धावा धाव फलकावरती आम्हाला पाहायला मिळतात. अगदी चेंडूवरती जाऊन हल्ला चढवला जातो ओमकारच्या माध्यमातून. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच्या माध्यमातून पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फोडला त्यानंतर मात्र फक्त सिंगल रन. 18 धावा. फुल टॉस बॉल खेळून काढला. डीप वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावा किती असणार आहेत? फक्त 2 धावा आपण पाहतो जे डी स्वरूपाचे आहेत. फुल टॉस बॉल होता चेतनजी लोहार यांनी मात्र आपण पाहतोय पाहिलं पडताळणी केली तदनंतर मात्र बॅट स्विंग केली. या 2 धावा येताना पाहायला मिळतील. चला कमिटी मेंबर्स विनंती करेल आपण लाईनमनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहोत संपूर्ण आजच्या दिवसामध्ये कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. यावेळेला देखील 1 रन येताना पाहायला मिळते का? 1 रन आहे डिक्लेअर स्वरूपाची 1 रन येताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 21 धावा. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. या ओव्हर मधील 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21. यानंतर होणाऱ्या मॅच साठी तयार राहायचं आहे टीम उमरज आणि टीम आपण पाहतो बिब्बी. टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येतील याची देखील नोंद घ्या. फटका खेळला पुन्हा एकदा आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय थोडंसं फंबल होतं. बॅकअप होता. 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी नाही जागा सोडली जाणार. 2च धावा येताना पाहायला मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्येमध्ये आपण पाहतो बदल होत असताना धाव फलकावरती धावा 23 पाहायला मिळतात. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. 4 बॉल पूर्ण चालेत. शेवटचे 2 चेंडू आहेत गोलंदाज गिरीशचे. सामना चेतनदादा करताना पाहायला मिळतात. यावेळेला फटका खेळलाय अफलातून आलाय बॅटच्या मधोमधून आलाय. चेतन ब्रँडेड आपण पाहतोय मॅक्झिमम आलाय षटकार. एकोणतीस धावा. या षटकाराशी मात्र आता फायटिंग स्कोरच्या दिशेने प्रस्थान करते टीम मावशी. 5 बॉल पूर्ण झाले. चेंडू रडार मध्ये आला. आपल्याकडे 29 धावा धाव फलकावरती. 5 बॉल पूर्ण होत असताना 5 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. चला चेंडू घ्यायचा आहे आणि मॅच चालू करायची आहे. शेवटचा बॉल असेल गिरीशचा आणि स्ट्रायकिंग एंड वरती ज्यांच्या बॅट मधून तो मॅक्झिमम आला ते चेतन लोहार देखील आम्हाला पाहायला मिळतील. शरीरावरती भेदक मारा केला होता. अस्किमोल एक रिझन मध्ये खेळून काढला जातोय. 1च रन होणार आहे आणि एकाच धावावरती रोखलं देखील जाईल. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायचे शेवटच्या ओव्हर मध्ये. आता 4 ओव्हरचा खेळ संपवतात पंच. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 30. विजय अगदी मात्र आपण पाहतो आता एक शेवटची ओव्हर असेल आणि येणाऱ्या ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. टॉस करण्यासाठी यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघाचे संघ कर्णधार येतील याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी आणि टीम उमरज जेपी प्लीज या. तसेच गेली 4 दिवसापासून आपण पाहतो संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण केलं जातं. सोशल मीडियावरती स्पर्धेला प्रसिद्धी मिळवून दिली जाते. असा आमचा बंधुतुल्य मित्र संकेत जाधव
तुझं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की ती तुझी कला आहे आणि त्या कलेमध्ये तू हिरो आहेस मित्रा. नागेश फुल टॉस बॉल विरकावून दिलाय. या चेंडूवरती धावा किती येणार आहे, तो षटकार येतोय. फुल टॉसची चुकी करू नका या बॅटर समोर. या बॅटरनं वेळ घालवला खेळपट्टीवरती. जरूर समाचार घेतला झालेला ओव्हर मध्ये. बिब्बी टीम कॅप्टन यायचं. बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी टॉस केला जाणार आहे. चला टीम कॅप्टन या. जास्त वेळ घेतला तर आयोजक वर्गांच्या माध्यमातून 5 रन्सची पॅनल्टी दिली जाईल बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी संघाला, कारण की उमरस संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. यावेळेला प्ले अँड मिस, लेक्सिकला मिस करणारा चेंडू. थोडंसं स्मिथ हास्य पाहायला मिळतंय चेतन दादांच्या मुखावरती. आणखी जो मागील फटका होता त्याच्यावरती आलेला तो षटकार. आणि षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. चर्चा होती कालच्या दिवसामध्ये या फलंदाजाची, आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय चर्चा असणार आहे चेतन लोहार यांची. फुल टॉस बॉल, नो बॉल असेल. हा बीमर चेंडू आहे आणि याच्यावरती धावा किती असणार पंच? 2 + 1 टोटल 3 धावा येतील. आणि येणारा चेंडू हा फ्री हिट्स असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 रन येणार आहेत आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 39. येणारा बॉल हा फ्री हिट्स असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्रीटचा बॉल फटका फसला हवेमध्ये, परंतु याच्यावरती फक्त धावची धरला जाईल फलंदाज, याची देखील नोंद घ्यायची आहे. 1च रन. 1 रन येताना पाहायला मिळेल आणि 1 रन येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतो बदल होतो. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 40 धावा. चला फायटिंग स्कोर उभा केला या मावशी संघाने. 40 धावा धावफलकावर आम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2चा टॉस केला जातोय बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी आणि टीम उमरस या संघाचे आपण पाहतोय. संघाकडून तर आम्हाला पाहायला मिळतील 1 रन कंप्लीट. संघाची धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचते. ओव्हरमधील 4 बॉल पूर्ण, लास्ट 2 गोल. शेवटचे 2 चेंडू स्टॅकिंग एंडवरती चेतन लोहारांच्या बॅट मधून 2 मोठे फटके. होय, अपेक्षा ठेवलेत डगआउटने मावशी संघाच्या. शेवटचे 2 चेंडू आणि 2 मोठे फटके. फटका खेळलाय हवेमध्ये. यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाज बाद, म्हणजे येणारा नवीन फलंदाज स्टॅकिंग एंड वरती. या इनिंगचा शेवटचा बॉल खेळ करताना पाहायला मिळेल मिस्टर आनंद चव्हाण. ज्योतिर्लिंग फेट्याचे सर्व आपण पाहतोय. आनंद उमरस संघ टॉस विन झाला आणि डिसिजन देखील तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवला जाणार आहे. विचार विनिमय करून याची देखील नोंद घ्यायची आहे. बिब्बी विरुद्ध उमरस दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे सेमीफायनल क्रमांक 2 साठी. आनंद चव्हाण यांच्या बॅटमधून फटका आलाय. 1 रन कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धावेसाठी ओमकार तर पोहोचला. दुसरी धाव देखील आता पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरी धाव आता तिसऱ्या धावेसाठी आनंद चव्हाण धावतात. 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि 3च धावा येतील. यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला ओमकार रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. 3 धावा येत आहेत आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचते. 45 धावांचं एक साजेसं लक्ष दिलंय. चौथीला विकेट आहे रे अंपायर.
उमरजनं बॉलिंग घेतल्या आकाश त्यांनी बॉलिंग तीन धावा येत आहेत त्या चेंडूवरती. चौथ्या धावेसाठी रनआउटच्या स्वरूपामध्ये ओमकार बाद झालाय आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 44 आणि 45 धावांचं आव्हान असणार आहे धाबरवाडी संघ. तुम्हाला याची देखील नोंद घ्यायची आहे. चला या मावशी संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि फिडिंग देखील लावून घ्यायचं आहे आणि आपले बॅटर देखील तयार ठेवायचे आहेत. टीम धाबरवाडी यानंतर होणारी मॅच असेल. उमरज संघ टॉस विन झालाय, त्यांनी निवडले प्रथमतः गोलंदाजी म्हणजे बॅटिंग करावी लागेल टीम बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी संघाला आणि या संघ कर्णधारांचा कॉल आहे बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी. लगेचच आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एकत्र जमायचं आहे.
सोहम आहेत. शेवटचे सिनी चेंडू चांगल्या प्रकारे फीड केला जातोय. ओव्हर थ्रो एकच रन येताना पाहायला मिळेल आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येला आपण पाहतो. रनचेसला सुरुवात होते. एक बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. विनय आगवणे ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो खेळ करताना पाहायला मिळत आहेत. ॲज अ बॉलर म्हणून ओव्हर दी विकेट विनय आगवणे टू बॅटर गिरीश. नो बॉल. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 9ची 1 रन टोटल 3 धावा येताना पाहायला मिळतील. लाईनच्या पुढे मात्र आपण पाहतोय पाय येताना पाहायला मिळतो. लक्ष्मण देसाई मात्र ओलांडले जातील. तदनंतर पंचांच्या माध्यमातून दंडित केलाय. येणारा बॉल फ्री हिटचा. क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. जास्त काही करू शकले नाहीये. सटीक बॉल हाताळला जातोय विनय आगवणे यांच्या माध्यमातून. जसप्रीत बुमराची छबी मात्र गोलंदाजाच्या गोलंदाजी स्टाईल मध्ये आम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल. 2 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 4. थोडासा वाईड फेकी केला होता. सोहम होते. यावेळेला कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. गिरीशचा खेळ संपलाय. जो संघ विजय होणार आहे तो मात्र फायनल साठी पात्र ठरेल. या मॅचची आपण पाहतोय कहाणी अशी असणार. निष्कर्ष असा असेल जो विजयी तो फायनल साठी पात्र. जो पराजयी तो मात्र तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी खेळ करताना पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतात. शुभम क्रमांक 3 वरचा फलंदाज आहे. इनेट नंबर 3 वरती शुभम येताना पाहायला मिळतोय. गिरीशने जागा सोडली. गिरीशला मात्र बाद केलाय. तदनंतर सोहम यांच्या माध्यमातून पकडली गेली ती दर्जेदार कॅच लाजवाब होती. 3 बॉल 4 धावा 1 विकेट. वाईड बॉल आहे. वाईड बॉल इकडे पाहायला मिळतो. या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 5. चांगला चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी दुसऱ्या धावेसाठी आता कॉल येतोय. एकच रन येणार आहे. सिंगल रन येताना पाहायला मिळते. यावेळेला सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झाले 4. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. अस्फल एक रिझर्व मध्ये खेळून काढला जातो. पवन तिकडे तैनात आहे. वेगाने धावतोय. चेंडू वरती जातोय. चेंडू फील्ड केलाय. फेकी देखील केलाय. तोपर्यंत धावा 2 येत आहेत. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 8 धावा. विनय यांचे 5 बॉल पूर्ण. एक शेवटचा बॉल आहे आणि या सामना करणाऱ्या सँडी टीम कॅप्टन सँडी असेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला टीम कॅप्टन विनय आगावणे कॅप्टन आमने सामने खेळ करताना पाहायला मिळत आहे. जो विजय तो फायनल मध्ये आपणास प्रवेश करताना पाहायला मिळेल. वाईड +1 टोटल 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालेला आपणास पाहायला मिळतोय. वाईड +2 वाईड +1 टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होत असताना 10 धावा पाहायला मिळत आहेत. 10 धावा येत आहेत धावफलकावरती. चांगला चेंडू शरीरावरती भेदक मारा. एकच रन येताना पाहायला मिळते आणि एका धावेने ओव्हर संपतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा.
ओव्हर क्रमांक 2 ओव्हरआर्म क्रिकेट आपण पाहतोय आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ओमकारची देखील आपणास पाहायला मिळते पदार्पण. बॉक्स क्रिकेट अतिशय दर्जेदार पद्धतीचं खेळतो हा ओमकार. आता ओव्हरआर्म क्रिकेट ॲज अ बॉलर म्हणून आला बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट सज्ज देखील झाला. त्याचा पहिला बॉल मिस्टर सँडी. चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतो अडपला जातोय. स्वतः आलाय चेंडू फील्ड करतो. जितके चेंडू निर्धाव तितकं प्रेशर बनलं जाईल. ही स्ट्रॅटर्जी मात्र या मॅच मध्ये टीम हौशीला अंमलात आणावी लागेल. राईट झोनला चेंडू आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो बॅट फिरवली जाते. डीप वरती क्षेत्ररक्षक असणार आहे सोहम. चेंडू फील्ड करेल तोपर्यंत धावा येताना पाहायला मिळत आहेत 2. या 2 धावा आले त्या दुसऱ्या चेंडूवरती आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू हाताळला जातोय. क्षेत्ररक्षक असणाऱ्या डीफवरती प्रमोद असतील. चेंडू फील्ड करतील. एकच रन येताना पाहायला मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचते. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास दाखवला जातोय या टीम्सच्या माध्यमातून. दोन्ही टीमचा विचार करायला गेलं तर मावशी संघाने देखील आपण पाहतो एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास दाखवताना या धावा बनवल्या आणि त्यानंतर चेस करताना देखील टीम आपण पाहतोय जास्त प्रमाणामध्ये एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास दाखवते. गॅप शोधून काढलाय का? यावेळेला सीमारेषे दिशेने फरार होणारा चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी. चौकार बॅटर होता शुभम. या 4 धावा येतात आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. उलट चढाव पळायचं म्हणलं की अवघड पडते. कसं पाहायचं अडवायचा बस स्पीडच गावत नाही. चांगला चेंडू हाताळला. यावेळेला पवन आहे. कॅच ड्रॉप होते. पवनच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. जाळं विंडलं होतं आणि यावेळेला पवनकडून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. शुभमला मिळतंय जीवदान. 1 रन येणार आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 19. एक शेवटचा बॉल आहे ओमकारचा. बॅटर सँडी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला काय घडतंय? चेंडू जज होत नाही आणि या चेंडूवरती मिळतात धावा पूर्णपणे. पंच धावा किती आहेत? 6 षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या 6 धावेने मात्र आता संघ थोडासा फ्रंटफूट वरती येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. 25 रन ऑन स्कोर बोर्ड. तर येणारे 18 बॉल आणि विजयासाठी येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 20 धावेंची गरज. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी गरज असणारे 20 धावेंची. चला जास्त वेळ घेऊ नका या गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. यानंतर होणारी मॅच असणारे दोन्ही संघांनी तयार राहायचं. फिल्डिंग करणारी टीम म्हणजे टॉस विन होऊन कॅप्टन JP ने कळवलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय. उमरस संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. तर बॅटिंग करताना टीम आम्हाला पाहायला मिळणार आहे बिब्बी स्पोर्ट्स बिब्बी संघ. केतन येतोय बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट हँड गोलंदाज असेल केतन. केतनचा पहिला बॉल वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय. सोहम तिकडे आहेत तर तैनात. चेंडू फील्ड देखील करतात. फेकी देखील केली जाईल. डायरेक्ट हिट पाहायला मिळते. फक्त 1 रन. पहिला बॉल केतनचा कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 27 रन ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत.
हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. सँडीच्या माध्यमातून सिंगल रन येते व स्ट्राईक रोटेशन चांगलं होताना पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर धावा आपण पाहतो बाउंड्री रन समीकरण आता मात्र शिल्लक राहिलंय आणि त्याच दरम्यान एक सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जात आहे. मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल डबल धावा देखील या बॅटरांच्या माध्यमातून जमवल्या जात आहेत. फटका खेळला सफल झाला तदनंतर मात्र सरळ दुरकावून दिले या चेंडूला. धावा मिळणार आहे 4. बॅटर होता यावेळेला आपण पाहतोय शुभम चौकार. बस 13. 13 धाव्यांची गरज आहे विजयासाठी 15 चेंडूमध्ये. जर शुभम असाच खेळ करत राहिला तर लवकरात लवकर सामना देखील फिनिश होऊ शकतो. पैसे खाला त्यानं गोवानं पाण्यात 15 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज. यावेळेला देखील बॅट स्विंग केले. बॅकवर्ड टिप्स खेळ ग्रीझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सोहम तिकडे धावतायत. यावेळेला 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता 11 धाव्यांची गरज आहे विजयासाठी टीम धाबरवाडीला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. फटका खेळला सफल झाला त्यानंतर मात्र हवेमध्ये खेळून काढला. चेतन येत आहेत. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. फलंदाज यावेळेला शुभमचा खेळ समाप्त. त्याची खेळी संपुष्टामध्ये. विकेट क्रमांक 2 गॉन. काय आशुतोष का आतितोष? आतितोष का तात्या नवीन बॅटर आपणास पाहायला मिळतात. तात्या लेफ्ट हँड बॅटर आहे. ताकद मात्र आपण पाहतो तात्यांजवळ प्रचंड असणार आहे आणि या विजयासाठी आपण पाहतो गरज असेल 11 धाव्यांची. तात्या आलेत नवीन बॅटर. डाव्या त्याचा डावखोर फलंदाज टीम धाबरवाडी या संघाकडून टीमला विजय प्राप्त करून देण्यासाठी आला. तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती केतन. लेफ्ट हँड गोलंदाज. लेफ्ट हँड बॅटर. रडार मिळतच होता. जर रडार मध्ये आला तर जरूर सीमारेषे बाहेर जाऊ शकतो हा चेंडू. चांगला चेंडू हाताळला जातोय. ऑफस्टिकला मिस केला जातं. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. एक निर्णायक षटक. एक महत्वपूर्ण ओव्हर कोण हाताळणार आहे. पाण्याची देखील सोय होताना पाहायला मिळते. तुमचे देखील आभार व्यक्त करतो. आणि या हातामध्ये सोपवला या संघाने संघ कर्णधाराने. 12 चेंडूमध्ये 11. जर या ओव्हर मध्ये कमीत कमी आपण पाहतो 2 ते 3 धावा खर्च केल्या तर येणाऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय मॅच मध्ये टिकून राहू शकते टीम हौशी संघ. बॅटर सँडी. नॉन स्ट्राईक एंडला तात्या.
हो वेग भरपूर आहे. डॉट बॉल इतर पाहायला मिळतो. भरपूर वेग प्राप्त केला या चेंडूवरती ओमकारने. जर याच वेगाने गोलंदाजी केली तर मावशी संघ आपण पाहतो मॅच मध्ये टिकून राहू शकतो. अकरा चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. ओव्हर द विकेट ओमकारची गोलंदाजी आग ओकते. यावेळेला स्क्वेअर रिझन वरती आपण पाहतो फक्त दिशा दिली जाते. चतुर्षक असतील फंबल होतं तोपर्यंत दुसऱ्या डब्याचा कॉल. एकच रन येणार आहे. एकच रन येते. आता मात्र मॅच पाहण्यासारखी असणार आहे कारण की तात्या जो बॅटर आहे तो नवीन बॅटर आहे. त्याने जास्त वेळ घालवला नाहीये खेळपट्टीवरती आणि तितका वेळ आता नाहीये टीम दावरवाडी संघाजवळ. 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 10 धावा. जिम लावले त्याने नाही लगेच बॉडी करणार यात्रेपर्यंत. कट केला जातो चेंडू हवेमध्ये. काय गडे कॅच कंप्लीट केली जाईल का? कॅच कंप्लीट. फलंदाज बाद म्हणजे मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट येताना पाहायला मिळतो. तात्या फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. त्यांच्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे. शिवतेज येतोय का? हे पिऊ नको. हा माझा नाही काय औषध आहे. संत्रा आहे. आभार दिले मला. आभार विचारा काय आरती असली देखील पाहिजे. नवीन बॅटर शिवतेज येताना पाहायला मिळतात. रायचोला चेंडू आहे. तिकट बाउन्सर आहे. मॅच मध्ये आता रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. ओमकारची ही गोलंदाजी बेधक मार आहे. मॅचला मात्र आता रंगत निर्माण करून देतोय हा ओमकार. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो गोलंदाजी करत असताना मावशी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. 8 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. येणारे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटच्या आतलीकडे आहे. स्ट्रायकिंग एंड वरती डेंजर झोन. काय करेल? फेकी केले. आता बॅटर आउट आहे. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे अजून एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. येणारा नवीन फलंदाज हा नौका आहे. सँडीने जागा सोडल्या. सँडीने भरपूर काळ खेळपट्टीवरती घालवला आणि तो सहज स्वस्तात माघारी गेला. येणारे 7 बॉल विजयासाठी 10 धाव्यांची गरज. मॅच कुठे होती? मॅच कुठे आणून ठेवल्या? विकेट नंतर आपण पाहतो मॅच मध्ये आता पुन्हा टिकून राहते टीम मावशी संघ. नवीन बॅटर वैभव येताना पाहायला मिळतील. चला धावत यायचंय वैभव. ओमकारची गोलंदाजी. या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त रन 1 खर्च झाले व ही गोलंदाजी हवी होती. ओव्हर सुरू होण्यापूर्वी चर्चा देखील केली. फक्त 2 ते 3 धावा खर्च झाल्या तर मॅचला येणाऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येणार आहे आणि ती आता रंगत निर्माण केले. तो रंग फेकलाय या ओमकारने. शेवटचा बॉल ओमकारचा. ओव्हर द विकेट. नवीन बॅटर आपणास पाहायला मिळतात. अर्थातच वैभव. यावरती रन किती येणार आहेत? 1 रन आपण पाहतो. ओमकार वेगाने धावतोय. चेंडू फील्ड करतोय का? दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नॉस्टॅक एंडला फेकी देखील केली. आता काय घडणार आहे? बॅटर सेफ असेल. बॅटर सेफ असताना पाहायला मिळेल. 2 रन येत आहेत. आता मॅचची कहाणी अशी असणार आहे. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. मॅच मात्र आता रोमांचक होते. मॅच मात्र आता रोमांचक होते. आज तर थरार आहे घाटाचा राजा चषक 2026 या स्पर्धेचा. कोण विजय होणार आहे? ही ट्रॉफी मिळवायची, या स्पर्धेचं चॅम्पियन बनायचं तर अथक मेहनत आणि आपण पाहतोय जिद्दीने संघर्षाने पेटून उठावं लागेल आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये तसा खेळ करावा लागेल. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 बॉल विजयासाठी गरज असणार आहे 8 रनची.
यानंतर होणाऱ्या मॅच साठी तयार राहायचे दोन्ही संघ सेमीफायनल क्रमांक 2 म्हणजेच आपण पाहतोय उमरस विरुद्ध टीम खेळ करताना पाहायला मिळेल आम्हाला बिब्बी जे मात्र या स्पर्धेचे मुख्य यजमान आहेत ज्यांनी मात्र ही स्पर्धा होस्ट केले 6 मध्ये 8 धाव्यांची गरज. ब्रेक घ्यायचा नाही कोणीही देवभाऊ सांगतायत ब्रेक कोणी घेणार नाहीये जास्तीचा वेळ कोणी घेणार नाहीये मॅच कंटिन्यू करायचे पंच आपणास विनंती असेल. चेतन लोहार शेवटच्या 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय धावा रोखण्यासाठी आलेत. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 8 धावा रोखण्यासाठी ते बॉलिंग मार्क वरती आले चेतन लोहार. करूया मॅचला सुरुवात. शिवते स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्राइक एंडला वैभव. 6 मध्ये 8 हवेत. पहिलाच बॉल या वेळेला डॉट येताना पाहायला मिळतोय. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. मावशी संघ आम्हाला पाहायला मिळतोय जो या मॅच मध्ये प्राण झोकून गोलंदाजी करतोय अगदी जीव पणाला लावून खेळ करतोय. त्यांना या फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करायचा आहे आणि या करंडक आपल्या गावामध्ये घेऊन जायचा आहे. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये जेल खाली कोल येणार आहे कॅच कंप्लीट होणार आहे का काय घडेल काय बिघडेल. 1 रन पूर्ण दुसऱ्या धाव्याचा कॉल 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. रमेश तो चेंडू फील्ड देखील करतोय 2च धावा येताना पाहायला मिळतील. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. T30 ची मॅच क्रुशियल मॅच जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवला आहोत आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. हो चांगला चेंडू हाताळला जातोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपाची एक रन त्याला पाहायला मिळते आम्हाला. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज. जो विजयी तो फायनल साठी पात्र जो पराजयी तो तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकासाठी मॅच खेळताना पाहायला मिळेल याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट प्लस आता काय करेल यावेळेला डायरेक्ट हिट फलंदाज बाद. वाईटची 1 रन जरूर येणार आहे परंतु शिवतेज बाद होताना पाहायला मिळेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये टीम दावरवाडी संघासमवेत. 3 चेंडू मध्ये आता 4 धाव्यांची गरज आहे. नवीन कोण आले प्रेम येताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 4 धावा. घाटाचा राजा चषक 2026 हरण संग्राम हा थर्रार पाहायला मिळतो या स्पर्धेचा. मावशी संघ सजासजी मॅच सोडायला तयार नाहीये. 3 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे.
तीन चेंडू मध्ये 4 धाब्यांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा टीम मावशी आणि टीम धाबरवाडी संघासाठी. तूच आहेस. फटका खेळलाय 2 धाब्यांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. आता समीकरण असणार आहे 2 चेंडू मध्ये 2 धाब्यांसाठी. आपण पाहतो समीकरण येऊन ठेपलंय. असं इक्वेशन असेल या मॅचचा. 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत धाबा 2. बॅटर प्रेमला आपण पाहतो त्याची बॅट पकडण्याची स्टाईल थोडीशी वेगळी पाहायला मिळते आणि त्याच्या बॅट मधून आलेला डिक्लेअर झोन मधील फटका 2 धाब्यांसाठी आम्हाला पाहायला मिळतो. आता 2 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. 2 चेंडू मध्ये विजयासाठी आता 2 धाब्यांची गरज असेल. मॅचला सुरुवात केली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन मध्ये 2 कोण विजय होणार आहे. एका बाजूला मावशी संघ की दुसऱ्या बाजूला धाबरवाडी. हा प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला चेतन लोहार आम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू मध्ये 2 धाबा बनवायचे. जो विजय तो फायनल साठी पात्र. प्रेमवरती जबाबदारी असणार आहे. फटका खेळला जातोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडले. यावेळेला स्ट्रायकिंग एंड वरती फेकी काय घडेल. डायरेक्ट हिट. 2 धाबा कंप्लीट. यावेळेला फायनल साठी पात्र ठरणारा संघ ठरतोय अर्थातच धाबरवाडी. 1 चेंडू राखून मात्र हे लक्ष्य पूर्ण केलं या संघाने. प्रेमाला आणि त्याच्या बॅटिंगच्या प्रेमानं मॅच देखील विजय मिळवून गेला. वेल प्लेड प्रेम. वेल प्लेड टीम धाबरवाडी. हार्डलक बाडलक अर्थातच मावशी संघ. एक चांगला खेळ केला मावशी संघाने आपण पाहतोय आणि एक चांगली फाईट देखील दिली मावशी संघानं. खेळताना असं खेळा पराजय झाला तरी चालेल परंतु समोरील संघाला घाम फुटला पाहिजे आणि हा घाम फुटलाय मावशी संघानं धाबरवाडी संघाला. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि जातो सेमीफायनल क्रमांक 2 च्या दिशेने. चला टीम उमरत संघ या फिल्डिंग लावून घ्यायच्या. टीम उमरत संघ लगेचच या मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच फिल्डिंग